लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, खूपच धमाकेदार असा रिव्ह्यू इथे आहे. कारण आता हे चौघेजण सुद्धा फार्म हाऊसवरती जाऊन पोहोचलेले असतात. तिथे गेल्यानंतर त्यांचा एन्जॉय ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात. क्रिकेट खेळून थकलेले असतात. पण आता पोटाचं काय करायचं? पोटाचं काय करायचं हे दोघेजण सांगत असतात ह्या दोघींना. जेवण बनवा, जेवण बनवा. पण ह्या दोघी म्हणत असतात, नाही आम्ही ना घरी पण जेवण बनवून खूप थकतोय. आता आम्ही बाहेर आलोत ना, मग आता आम्ही बनवणार नाही. मग ठीक आहे, काय करायचं? ठीक आहे, आपण चौघांची नावं चिठ्ठ्यावरती लिहूयात आणि चौघांची नावं चिठ्ठ्यावरती लिहिल्यानंतर ज्याचं कोणाचं नाव येईल ना त्यानं जेवण बनवायचं असं ठरवलं जातं. आता असं ठरवलं गेल्यानंतर इकडे काव्या म्हणत असते, हां झालं म्हणजे यामध्ये सुद्धा हे चिटिंगच करणार. आता तुम्हा दोघांचं नाव नाही त्यामध्ये लिहिल्यावर नाव मग आमचंच येणार ना. जर असं असेल ना तर ताई, त्यावर नंदिनी म्हणते, हो असं असेल ना तर आपण डबल चिठ्ठ्या लिहायच्या. बरोबर ठीक आहे, पण आम्ही असं का करणार? ए चकाचक बाई, चिठ्ठी काढ. अगं काय बोलतेस तू? हो मला माहिती ना तुम्ही दोघं असंच करणार म्हणून. काव्यासुद्धा तसंच बोलत असते, आम्ही असं काहीही करणार नाही आहे. ठीक आहे. त्यावर आता पार्थ जो आहे तो चिठ्ठ्या खाली वरून खाली उधळतो आणि इकडे नंदिनीला चिठ्ठी काढायला लावतो. आता नंदिनीने एक चिठ्ठी काढलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदच पसरतो बरं का. का आनंद पसरतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला सांगू का, इथे आलेलं असतं जीवाचं नाव. जीवा म्हणतो, ए ए चकाचक बाई, अरे काय यार दादा, असं काय केलंस तू? हे असं कोणी करतं का? चिटिंग आहे राव ही. अरे काय चिटिंग आहे? तुझ्याच बायकोने चिठ्ठी काढली आणि मला काय म्हणतो रे चिटिंग आहे म्हणून, असं पार्थ म्हणत असतं बरं का. खरंच ना, किती कमाल ना. आता इकडे दुसरा टर्न असतो तो म्हणजेच की पार्थचा. पार्थ आता काव्या म्हणतच, नाही नाही देशमुख तुम्ही नाही चिठ्ठी काढायची. माझा ना हल्ली तुमच्यावर थोडासुद्धा विश्वास नाही. चिठ्ठी तर मीच काढणार बरं का, असं काव्याचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर ती आता चिठ्ठी काढायला घेत असते. आता पार्थ म्हणत असतो, तुम्ही मुद्दामून नाही माझ्या नावाची चिठ्ठी काढायची. ती म्हणते, मी का तुमच्या नावाची उगाच चिठ्ठी काढू? तेव्हा काव्या चिठ्ठी काढायला जाते. पण बघा ना प्रेक्षकांनो, इथे काव्याच्याच नावाची चिठ्ठी निघते. आता काव्याच्याच नावाची चिठ्ठी निघाल्यानंतर म्हणजे जीवा आणि त्याचबरोबर काव्या हे दोघांकडे किचनचा ताबा येणार असतो आणि दोघंजण जेवण बनवणार असतात. म्हणून ही काव्या आणि जीवाकडे चिठ्ठी आलेली असते. आता काव्या आणि जीवाकडे चिठ्ठी आल्यानंतर इकडे दोघेजण सुद्धा हसायला लागतात. पार्थ म्हणत असतो, बरं झालं बरं झालं, लास्ट टाईम नंदिनीनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून इथे जेवण बनवलं होतं. आम्ही दोघांनी मिळून जेवण बनवलं, पण आता मात्र तुम्हाला दोघांना बनवायचं आहे ना. त्यावर इकडे आता लगेचच दोघेजणही म्हणत असतात, काय आता बनवावं तर लागणार आहे, त्यात काही पर्यायच नाही आहे, असं इकडे ते म्हणतात. आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला वळूयात प्रेक्षकांनो. दुसऱ्या बाजूला मात्र आपली रम्या जी आहे ना, ती रम्या जे काही ते फार्म हाऊसमध्ये गबाड सापडले ना, त्या गबाड असं सगळं काही ह्याच्यावरती म्हणजे सोफ्यावरती पसरवलेलं असतं, बेडवरती. आणि त्याच्यावरून हात काय फिरवते, एन्जॉय काय करते. पण बघा ना प्रेक्षकांनो, तुम्हाला तरी हा सीन पटलाय का? ह्या दोघी फार्म हाऊसवरती जातात काय, तिथून ह्यांच्या नकळतपणे बाहेर पडतात काय? म्हणजे खरंच आपल्या घरात जर कोणी आलं, 2-2 व्यक्ती आणि ती घरातून बाहेर न जाता निघून जातात आणि आपल्याला ते कळणार नाही, कसं? म्हणजे खरंच ना किती विचित्रपण आहे. आता इकडे रम्या म्हणत असते, आई आई खरंच ग, खरंच आता किती आनंदाची गोष्ट आहे. मला तर आत्ता वाटते ना असं हे पटकन मालिनी मामीकडे जावं आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी सांगावा. कधी एकदा सांगते ना असंच झालंय बघ. त्यावर वसू म्हणते, ए रम्या जरा गप्प बस. हे बघ, कधीही जेव्हा आपण काही धमाका करतो, एखादा बॉम्ब फोडतो ना, तो असा एकट्यात नाही फोडायचा. जेव्हा खूप गर्दी असेल ना तेव्हा त्या ठिकाणी फोडायचा. आता जेव्हा घरातील सगळेजण एकत्र असतील ना तेव्हा तो आपल्याला धमाका करायचा आहे. अगं आई पण मला दमच निघत नाही. अगं तुला सांगू का, मानिनीला जर हे सगळं काही समजलं ना तर मानिनी तिच्या मुलांचे संसार वाचवण्यासाठी नक्की धडपड करेल बघ, तुला सांगते मी. त्यामुळे आपल्याला ते अजिबात तसं करायचं नाही, तसं होऊच द्यायचं नाही आपल्याला. आणि मला माहिती आहे. पण त्यावर वसू म्हणत असते, पण तुला सांगू का गं रम्या, मला अजूनसुद्धा कुठेतरी असं वाटतंय की काहीतरी चुकतंय, काहीतरी गोष्टी मिस होत्यात. पण काय होत्यात ना तेच कळत नाही. म्हणजे बघ ना, आता हे एवढे सगळे काही पुरावे आहेत, एवढे सगळे पुरावे असताना सुद्धा मला असं वाटतंय की नाही नाही कुठेतरी काहीतरी कमी आहे, असं ती बोलत असते. त्यावर आता रम्या म्हणत असते, पण आई काय करावं, काय शोधावं तेच कळत नाही गं, काय कमी असेल? तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना, काहीतरी कुठेतरी कमी असेल आणि जे आपल्याकडून आपल्या हातातून सुटतंय आणि त्या आपण गोष्टी शोधल्या पाहिजेत असंच मला वाटतंय. त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते, आई ते तर आहेच गं, काही करून शोधलं पाहिजे. तेवढ्यातच खाली बाजूला नजर जाते. तर खाली बाजूला नजर गेल्यानंतर इथे टॅटू पार्लर हे पॉम्पलेट त्यांना दिसतं. आता टॅटू पार्लर हे पॉम्पलेट दिसल्यानंतर इथे त्याच्यावर ॲड्रेस वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि तेव्हा इकडे आता वसू म्हणत असते, मला तर असं वाटतंय की आता नक्कीच आपल्याला काहीतरी सापडतंय. म्हणजे बघ ना,
इथे आता आहे टॅटू पार्लर. आता इथे टॅटू पार्लरमध्ये जायचं आणि नक्कीच ह्या दोघांनी तिथून टॅटू काढून घेतला असेल असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला काव्या आणि जीवा हे दोघं जण जेवण बनवत असतात. आता बहुतेक ना तो इथे चटणी किंवा काहीतरी बनवतोय, पण त्यामध्ये ना त्याने मीठच नाही घातलं. आणि तेव्हा तो काव्याला म्हणत असतो, अरे यार मीठच नाही घातलं, काव्या प्लीज तेवढं मिठाचं पास करतेस का. तेव्हा काव्य लगेच त्याला तो मिठाचा बाऊल देते. आता मीठ घालतो आणि तेव्हा तो त्याचा एक हात ना थोडासा त्याच्या छातीला चोळत असतो. बहुतेक ना खाज येत असेल, आता थंडीचे दिवस आहेत म्हणून. त्यावर काव्या म्हणत असते, जीवा एक विचारू का. हां विचार ना. पण हे बघ, म्हणजे असं वेगळ्या अर्थाने घेऊ नकोस. नाही घेत, विचार ना. अरे तुझी जी जखम आहे ना ती खाजवते करे, म्हणजे दुखते करे आणखी. त्यावर तो म्हणत असतो, नाही गं आता दुखत नाही आहे. आता ठीक आहे. हे बघ तू वेगळ्या अर्थाने घेऊ नकोस हां. मी म्हणजे तुला विचारलं ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्या वेगळ्या अर्थाने घेऊ नको. त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही इट्स ओके. मी ते सगळं काही विसरून गेलो आहे. पण आता काव्या म्हणत असते, पण जीवा तुला एक गोष्ट सांगू का. बघ ना, लास्ट टाईम आपण फार्म हाऊसमध्ये आलो होतो त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या होत्या. आणि आत्ता जेव्हा मी फार्म हाऊसवरती पाय ठेवला आहे ना, त्यावेळेस पुन्हा मला ते सगळं सगळं काही आठवायला लागलं आहे. म्हणजे हे बघ, मी अजूनसुद्धा त्याच या सगळ्या गोष्टीमध्ये आहे अशातला भाग नाही आहे. पण तरीसुद्धा मला ते सगळं काही आठवतं आहे. ते सगळं काही आठवून खूप त्रास होतो आहे जीवा. हे बघ, मला असं वाटतं आहे की आपण त्या दोघांना फसवतो आहे का. आपण त्या दोघांना हे सगळं काही सांगितलं पाहिजे का. त्यावर जीवा म्हणत असतो, एक मिनिट काव्या. हे बघ, ते सगळं काही मी विसरून गेलो आहे. ते माझ्या मनामध्ये सुद्धा नाही. मी आता पुढे जाण्याचा एक जेन्युइनली प्रयत्न करत आहे, असं जीवा काव्याला म्हणत असतो. एक गोष्ट सांगू का काव्या, मला सुद्धा खूप भीती वाटते. मी तर आल्याबरोबर पहिलं वरती गेस्ट रूममध्ये गेलो, स्टोर रूममध्ये, आणि तिथे जाऊन सगळे पुरावे आहेत की नाही ते सगळं पाहिलं. मिथून काकांनी सगळे पुरावे नष्ट केलेत आणि त्यामुळे भीती तर नाही आहे. त्यावर काव्या म्हणत असते, त्यांनी पुरावे नष्ट केलेत रे जीवा, पण आपल्या मनातल्या पुराव्यांचं काय. त्यावर तो म्हणत असतो, पण तुला एक गोष्ट सांगू का, मला नंदिनीला अजिबात दुखवायचं नाही आहे. मला तिला हे सगळं अजिबात सांगायचं नाही आहे, कारण बिकॉज आय लव्ह हर. असं म्हटल्याबरोबर काव्या त्याच्याकडे पाहतच असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनीसुद्धा पार्थला तसंच म्हणत असते, कारण जीवा आता मला आवडायला लागलेले आहेत, मी त्यांच्या प्रेमात पडले आहे, असं नंदिनी पार्थला सांगत असते. तेव्हाच पार्थला मात्र खरंच खूप आनंद होतो. तो म्हणत असतो, काय 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 सांगताय काय. मग तुम्ही त्याच्यावर एवढं प्रेम करताय तर मग तुम्ही ही गोष्ट त्याला सांगितली की नाही मला सांगा. आम्ही काय मदत करू तुमची. मी काय म्हणतो, तुम्ही मस्त इथे फार्म हाऊसवरती एन्जॉय करा. मी इकडे काव्याला घेऊन कुठेतरी बाहेर जातो, किंवा काव्या आणि मी तुमच्याकरिता डेट प्लॅन करून देऊ का. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो पार्थ थांबा जरा थांबा जरा थांबा. नाही नाही म्हणजे त्याचं काय आहे ना, अहो माझ्यापेक्षा जास्त उत्साही तर तुम्हीच आहात ना. त्यावर इकडे आता नंदिनी म्हणत असते, हो ते तर आहेच, कारण खरंच मी त्यांच्या प्रेमात पडली आहे ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, ते तर आहेच, पण मला ना माझ्या भावाला आनंदी झालेला पाहिजे आहे. तो आनंदात राहावं तेच मला पाहिजे आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, मलासुद्धा माझ्या बहिणीला आनंदी राहतानाच पाहिजे आहे. मला माहिती आहे, माझी खात्री आहे, माझ्या बहिणीला तुम्ही नक्की सुखात ठेवाल, आनंदात ठेवाल. ती किती त्रास देते तुम्हाला, किती तोडून बोलते, पण इकडे तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टी तिला समजून घेतात, तिच्या पाठी खंबीर उभे राहतात. हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले ना, असं सुद्धा नंदिनी बोलत असते. प्लस मी सुद्धा म्हणते, तुमची गाडी कुठंपर्यंत आली आहे बोला ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, खरंच सांगू का, इथे नंदिनी आपण जेव्हा लास्ट टाईम फार्म हाऊसवरती आलो होतो ना, तेव्हा काव्या आणि जीवा आपल्यामध्ये असून नसल्यासारखे होते. पण आता बघा ना, ते आनंदाने आपल्यासोबत आलेत, आनंदाने सगळं काही करतात. मग आपण जो लग्नासाठी किंवा आपल्या लग्नाचा जो लपंडाव, जो संसार सुरू केला होता ना, त्याची कुठेतरी एक पायरी जिंकलो आहोत, असंच मलासुद्धा आता वाटते. त्यामुळे आता हार मानायची नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांना दोघांनासुद्धा आपण मिळूनच राहायचं, असं इकडे आता तो बोलत असतो. त्यावर इकडे दुसऱ्या बाजूला जीवाने काव्याला सांगितल्याबरोबर ती म्हणत असते, काय सांगतोयस, खरंच खरंच तू हे सगळं काही मनापासून सांगतोयस. अगदी बरोबर आहे, कारण खरंच सांगू का, जेव्हापासून नंदिनी माझ्या आयुष्यात आली ना, तेव्हापासून हा जीवा खूप बदलला आहे. खरं तर माझा ना प्रेमावरचा विश्वासच उडाला होता. पण
नंदिनीमुळे ह्या जीवाचा एक नवीन जन्म झालाय बघ, असं तो सांगत असतो. नंदिनीबद्दल बोलताना भरभरून बोलत असतो. काव्याला आनंद झालेला असतो. काव्या म्हणत असते, अरे वा, मग ही तर चांगलीच गोष्ट आहे ना. पण काय रे जीवा, मला एक गोष्ट सांग, हे सगळं काही तू नंदिनीताईला सांगितलं आहेस की नाही? त्यावर तो म्हणत असतो, नाही ना. अरे काय हे वेडा आहेस का? सांगितलं का नाही आहेस? अरे सांगायचं, मनातल्या गोष्टी बोलून टाकायच्या. नाही ना, मला आता खूप भीती वाटते. मी जर सांगायला गेलो तर माझं प्रेम दूर जाईल. मला भीती वाटते त्या सगळ्या गोष्टीची. असं काही होणार नाही आहे जीवा. हे बघ, तू नंदिनीताईला सगळं काही सांगून टाक. जसं मला तू सांगितलं होतं, जसं मला प्रपोज केलं होतंस, तसं पटकन एका झटक्यात नंदिनीताईला सुद्धा तू तुझ्या मनातल्या भावना आणि तू मला जसं प्रपोज केलं होतं तसं ते सगळं नंदिनीताईला तू सांग. असं काव्य आता फ्लोमध्ये वेगामध्ये म्हणून जाते आणि बोलून गेल्यानंतर तिलाच मात्र अवघडल्यासारखं होत असतं. म्हटल्यानंतर जीवा तिच्याकडे पाहतच असतो आणि तेव्हा लगेच त्या काव्या म्हणत असते, सॉरी. तेव्हा तो म्हणतो, इट्स ओके. तेव्हा काव्या म्हणते, नाही, नॉट इट्स ओके जीवा. अगं हो, मी तेच सांगते तुला. हे बघ, हे सगळ्या गोष्टी राहून आपल्या पुढे येत आहेत आणि आपण पुन्हा त्यामध्ये अडकत चाललो आहे. हे बघ, तुला आणि नंदिनीताईला मला एकत्र आनंदात पाहायचं आहे. तू तिच्या प्रेमात पडला आहेस, तू तिच्यासाठी एवढं सगळं काही बोलतोयस, एवढ्या सगळ्या काही गोष्टी करतोयस, त्याबद्दल मला आनंदच आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का? आपण आपण जरी मागचा भूतकाळ आता विसरलो असलो तरीसुद्धा, हो, आपण विसरलोच आहोत ना. मग आपण जर आपला भूतकाळ विसरलो असलो, तर मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी मला ठसका लागला होता. मला ठसका लागला असताना तू माझ्या डोक्यावर पाणी ओतायला का बरं आला होतास जीवा? बोल ना. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत जीवा. बोल, तू माझ्या डोक्यावर पाणी का ओतलं होतंस? तेव्हा मात्र जीवा तिच्याकडे पाहतच असतो. हे त्याचं जीवा, तुला एक सांगू का? आपल्या भूतकाळातल्या ज्या आठवणी आहेत ना, त्या आपल्यासाठी धुसर पुसट झाल्यात, पण आपल्या मनातून त्या कायमच्या पुसल्या गेल्या नाही आहेत. भूतकाळातला हात जरी सुटला असला तरीसुद्धा वर्तमान काळामध्ये पार्टनरचा हात धरण्यासाठी माझं मन खातंय जीवा. त्यावर जीवा म्हणत असतो, तू अगदी बरोबर बोलतेस. माझंसुद्धा सेम तसंच होतंय. बघ, मी काय म्हणते जीवा, आपण त्यांना असं अंधारात नको ठेवायला. आपण त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगूयात. त्यांना समोर बसूयात आणि समोर बसून जे काही आहे ते सगळं सांगूयात त्यांना जीवा. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही, नाही, हे आपण नाही सांगू शकत. अरे असं काय करतोयस? हा आपला इतिहास इतिहास त्यांना सांगावाच लागेल. ते खूप प्रामाणिकपणे आपल्यासोबतचं असलेलं नातं निभावत आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा जीवा ह्या स्पष्टपणे नाही म्हणत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघ, जे नातं नको होतं ते नातंसुद्धा अगदी प्रामाणिकपणे ते दोघंजण निभावतात. मग आपण हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला पाहिजे जीवा. एक गोष्ट सांगू का? जर त्यांना हे नंतर कुठून दुसरीकडून कळलं, तर ज्या नात्यामध्ये ते दोघेजणंसुद्धा एवढे प्रामाणिक होते, एवढे जेन्युइन होते आणि आपण त्यांना फसवत होतो, ही जर गोष्ट त्यांना समजली तर त्यावर त्यांना किती वाईट वाटणार आहे. त्यांनी आपला हात सोडला आहे. सोडला ना जर त्यावेळी, तर ते आयुष्यामध्ये आपला हात कधीच धरणार नाही आहे जीवा. तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का? असं सुद्धा काव्या इथे बोलत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मी आता थांबणारच नाही आहे. मी जाते. मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या दोघांना सांगणार आहे, असं म्हणून काव्या ताणताण करतच आलेली असते. जीवा तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो. ते दोघेजण आलेले असतात. तर हे दोघेजण इथे मस्त गप्पा मारत असतात. खरं तर पार्थ हा फक्त आणि फक्त इथे काव्याबद्दलच बोलत असतो. तो म्हणत असतो, काव्या, मी वाट बघतोय. काव्या, त्यांच्या मनातलं मला कधी सांगतायत ते, कधी प्रेम व्यक्त करतायत, कधी माझ्यासोबत राहण्याची शपथ घेतायत, ह्याचीच वाट मी बघतोय, असं पार्थ नंदिनीला सांगत असतो. काय आहे ना, काव्याने जे काही करावं ते अगदी मनापासून करावं. काव्या हे लग्नही मान्य करतील आणि प्रेमही व्यक्त करतील. एक गोष्ट सांगू का? खरंच तुम्ही हे सगळं काही कराल. त्यावर पार्थ म्हणत असतो, खरं तर काव्या खूप छान आहेत आणि मला खात्री आहे की त्या नक्की ह्या सगळ्या गोष्टी सांगतील. तेव्हा आनंदिनी म्हणत असते, हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मलासुद्धा जीवाचा हात कधीच सोडायचा नाही. नाही भूतकाळात, नाही वर्तमान काळात, नाही भविष्यकाळात कधीच सोडायचं नाही. मला कायम त्यांच्यासोबत राहायचं आहे. पण नंदिनी म्हणत असते, खरं तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक मिस्के नावाची मुलगी होती. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय? म्हणजे जीवाने मला हे सगळं काहीच सांगितलं नाही? नाही नाही, शांत व्हा. आत्ता तसं कोणीच नाही आहे. आता ते सावरलेत आणि तिचा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे मला असं जेन्युइनली वाटत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं आणि त्याचबरोबर ते दोघंसुद्धा
सुद्धा नक्की त्यांचं प्रेम आपल्यावर आहे हे नक्की आपल्याला सांगतील असं नंदिनी म्हणते. तेव्हाच इकडे आता ते दोघं तिथे दिसतात आणि ते दोघं दिसल्यानंतर लगेच पार्थ म्हणत असतो, काय करताय तुम्ही दोघे इथे, म्हणजे आमचं बोलणं चोरून ऐकताय का? त्यावर ते म्हणत असतात, नाही 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 नाही, आम्ही तुमचं बोलणं चोरून नाही ऐकत. त्यावर नंदिनी म्हणत असते, कसला तरी जळालेला वास येतोय का, काहीतरी जळलंय का? आता लगेच धावतच किचनमध्ये येतात आणि किचनमध्ये आल्यानंतर गॅसवर चपाती असते आणि गॅस तसाच चालू असतो. आता ती चपाती पूर्ण कडक झालेली असते. अरे सॉरी गं, सॉरी नंदिनीताई, नाही नाही, ह्यात खरं तर माझीच चूक होती, मीच लक्ष नाही दिलं की गॅस बंद करायचा, म्हणून माझीच चूक आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, काय चाललंय तुमचं हे, सॉरी कशाला म्हणताय, मस्त कडक चपाती झालेली आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, मला कडक चपाती आणि कडक बायको दोन्ही आवडतात बरं का. पण तेव्हा नंदिनी म्हणत असते, आता ही कडक चपाती झाली ना, आपण मस्त ह्याचा मसाला पापड बनवूयात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो हो चालेल ना, कांदा टोमॅटो तर ह्यांनी कापूनच ठेवलाय, मस्त शेव वगैरे भुरभुरूया आणि मस्त हा जो मसाला पापड आहे ना तो एन्जॉय करूया, असं नंदिनी म्हणत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या दिवशी ह्या भवान्यांना कुठं दम निघतोय. दुसऱ्या दिवशी लगेचच ह्या लागलीच त्या टॅटू पार्लरमध्ये जाऊन पोहोचतात, कारण ते पॉम्पलेट मिळालेलं असतं, ते कार्ड असतं आणि त्याच्यावर ते ॲड्रेस असतो. आता धावतच ह्या दोघीजणी तिथे जातात. आता तिथे गेल्यानंतर त्या माणसाला वाटतं की ह्यांना टॅटू काढायचा आहे. तेव्हा तो म्हणतो, बसा ना, एवढं कस्टमर झालं की मग घेतो. त्यावर त्या दोघीजणी म्हणत असतात, नाही नाही नाही, आम्हाला खरं तर तुमच्याकडे एक पर्सनल काम होतं, थोडीशी चौकशी करायची होती. अच्छा असं आहे का? मग तो त्या माणसाला तसाच थांबवतो आणि बाजूला निघून जातो. आता रम्याच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्यामध्ये काव्याचा फोटो असतो. आता ती म्हणत असते, हे बघा ना, ह्या मुलीला आणि ह्या मुलाला, ह्या दोघांना तुम्ही ह्या टॅटूमध्ये टॅटू काढून दिला आहे का? त्यावर तो म्हणत असतो, मॅडम काय विचारताय राव तुम्ही, हे बघा आमच्या पार्लरमध्ये खूप काही लोक येतात, म्हणजे आता कुणाकुणाची यादी आणि कुणाकुणाचे नाव फोटो लक्षात ठेवावे ते तर काही कळत नाहीये. त्यावर वसू म्हणत असते, अगं मग आता काय करायचं? तेव्हा तो म्हणतो, त्याचं काय आहे ना, याच्या अगोदर ना माझा भाऊ इथे काम करायचा, म्हणजे हे जे काही टॅटू पार्लर आहे ना तो भाऊ चालवायचा. मग आता तो कुठे आहे? तेव्हा तो म्हणत असतो, तो नाही आहे ना आता इथे, म्हणजे तो बाहेर गेला आहे, 16 तारखेला येणार आहे. त्यावर रम्याला आनंदच होतो, अगं आई 16 तारखेला येणार आहे म्हणजे परवाच ना. पण तेव्हा तो लगेचच म्हणत असतो, अहो 16 तारखे म्हणजे कुठली 16 तारीख, उद्या डिसेंबरची नाही, 16 जानेवारीला तो येणार आहे. अरे देवा, मग आता काय करायचं, काहीच हाताला लागत नाहीये, असं म्हणून तो निघून जातो. रम्या काय करायचं, इथे येऊन सुद्धा काही फायदा झाला नाहीये. आता रम्या फिरत असते इकडे तिकडं आणि आजूबाजूला भिंतीकडचं जे टॅटू आहे त्याच्याकडे तिचं लक्ष जातं. आता त्याकडे लक्ष गेल्यानंतर तिथेच ज्या लोकांचे टॅटू वगैरे काढलेले आहेत त्या लोकांचे फोटोच असतात आणि त्या फोटोमध्ये काव्य आणि जीवाचा फोटो असतो. जीवाने काव्याचं नाव छातीवर टाकलेलं असतं आणि काव्या बोटकडूनच त्या टॅटूकडे दाखवत असते आणि असा तो फोटो इथे क्लिक केलेला असतो. आता लगेचच इकडे रम्या म्हणत असते, आई 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 बघ बघ काय सापडलंय, बघ जरा. त्यावरती म्हणते, अगं रम्या काय झालंय ते तरी सांग, अगं ते तरी सांग, बघ हे काय झालेलं आहे, असं इकडे ती बोलते आणि तेव्हा तिला सुद्धा ते दाखवते. त्यावर लगेच आपण इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि पार्थ हा तो कडक पापड बनवत असतात. मस्त टोमॅटो कांदा हे सगळं टाकलेलं असतं आणि इकडे जीवा आणि काव्या त्यांना बघत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, बघितलंच, बिघडवलेलं सुद्धा त्यांना दुरुस्त करता येतं. मग ते नातं असो, वस्तू असो, खाणं असो, जेवण असो किंवा नातं काहीही असो, त्यांनी आपलं नातं सुद्धा बिघडवलं होतं, पण ते दुरुस्त केलं आहे आणि आता ह्या नात्याला मला कोणाचीही नजर लागू द्यायची नाही, असं इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेच आता नंदिनी आणि पार्थ त्या दोघांकडे तिथे उभे राहिलेले पाहतात आणि म्हणत असतात, अरे तुम्ही दोघेजण तिथे काय करताय, या ना इकडे या, चला चला बरं, खायचं नाहीये का, असं म्हणून ते दोघेजण सुद्धा आता इकडे त्या दोघांना आतमध्ये बोलावून घेतात. आणि तेव्हा लगेच आता मस्त पार्थ जो आहे तो त्या सगळ्या जी काही चपातीचा मसाला पापड बनवला होता त्याचे तुकडे तुकडे करतो आणि सगळेजणच एन्जॉय करायला सुरुवात करत असतात. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला हा फोटो मिळाल्यानंतर वसू आणि रम्या आनंदात असतात. आई बघ, शेवटी शेवटी इथे हे नाव निघलेलंच आहे. पण आई तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हा जो काही आपला जीवा आहे ना, जीवाच्या छातीवर काव्या हा टॅटू आहे आणि काव्या हा टॅटू, पण आई तुला एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा ती म्हणत असते, कोणती गोष्ट? अगं लास्ट टाईम हे जेव्हा फार्म हाऊसवरती गेले होते ना, आणि लास्ट टाईम जेव्हा हे फार्म हाऊसवरती गेले होते तेव्हाच तो आगीमध्ये पडला की त्याने हा जो काही टॅटू आहे तो जाळून टाकला, हे आपल्याला माहिती आहे काय? असं आता इकडे रम्या आणि वसू ह्या दोघीजणी सुद्धा म्हणत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की रम्या आणि वसू आता खूप मोठं गबाड हाती लागलेलं असतं आणि खूप मोठं गबाड हाती लागल्यानंतर आता हा जो काही बॉम्ब आपल्या हाती लागलाय तो मात्र आता ह्या सगळ्या गोष्टीला पुरून उरेल, असं सुद्धा इकडे आता जी रम्या आहे त्या रम्याचं म्हणणं असतं. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे
आपण शांत बसायचं नाही आणि हे सगळा बॉम्ब जो आहे ना तो फोडायचा, असंच आता इकडे त्या बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. तर उद्याचा भाग खूपच धमाल आणि कमाल असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये मात्र प्रेक्षकांनो आता इकडे खूप काही गोष्टी ते पाहायला मिळणार आहेत. आता ही रम्या जी आहे ती ह्या सगळ्या गोष्टीचं काय करेल हो प्रेक्षकांनो, सरळ सरळ मांडणीसमोर जाणार नाही, सरळ सरळ त्या लोकांना सांगणार नाही. पण आता नुकताच एक प्रोमो आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे, ही लोक मस्त परत येत आहेत आणि परत आल्यानंतर त्यांची सक्सेस पार्टी असते. त्या सक्सेस पार्टीला खूप लोक जमलेले असतात आणि त्या सक्सेस पार्टीला खूप लोक जमल्यानंतर तिथे नंदिनी, त्याचबरोबर जीवा, काव्या आणि पार्थ ह्यांचे जे फोटो आहेत ना ते स्मार्टबोर्डवरती लावलेले असतात आणि त्यांच्या फोटोमध्येच ह्या रम्याने हा गोंधळ घालून ठेवलेला असतो. हेच आता त्या 16 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. तर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो ट्रूथ आणि डेअरचा मस्त गेम रंगलेला असतो. ट्रूथ आणि डेअरचा गेम रंगल्यानंतर इकडे आता जी काही काव्य आहे ना, काव्याला विचारण्यात आलेलं असतं आणि खरं तर सुरुवातीला ना जो आपला पार्थ आहे ना त्याला, तर पार्थ म्हणत असतो डेअर. आता ट्रूथ देअर हा त्यांचा खेळ चालला असतो. पण आपला मध्ये जीवा बोलत असतो, तू ना काव्यासोबत पंचा लढव. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो, काव्यासोबत पंचा? मी एका ह्याच्यावर लढवतो की? असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की लगेच आता इकडे काव्या तिचा हात पुढे करते. पार्थसुद्धा इकडे लगेचच त्याचा हात पुढे करत असतो. आता दोघांनी त्याचा हात पुढे केलेला असतो. पण आपली काव्या मात्र नजरेनेच त्याला घायाळ करून सोडत असते. आता नजरेनेच घायाळ करून सोडल्यानंतर नंदिनी मात्र त्या सगळ्या गोष्टीचा चान्स मारते. नंदिनी मध्येच सिट्टी मारते. आता आपला पार्थ किती इमोशनल आहे, किती भावनिक आहे आणि किती प्रेमळ आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना. त्यामुळे तो मात्र लगेच जो काही हात आहे त्याचा लूज पडतो आणि त्याच संधीचा फायदा काव्या घेते आणि पार्थला हरवते. आता काव्याने तर पार्थला हरवलेलं असतं, पण इकडे मात्र जो पार्थ आहे तो म्हणत असतो, नाही हां, नाही 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 नंदिनी तुम्ही चिटिंग केलेली आहे. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही माझ्या बहिणीला मी जिंकवलंय ना, मग ती चिटिंग कसली आली, असं ती म्हणत असते. आता काव्याकडे आलेलं असतं आणि काव्याला नंदिनी विचारत असते, काव्या तुला एक गोष्ट सांगू का? आत्तापर्यंत तू कोणती गोष्ट मला सांगितली नाहीस ना, ती आत्ता सांगायची आहे. जी माझ्यापासून आत्तापर्यंत गोष्ट लपून ठेवलीस ना, ती गोष्ट मला तू आज इथे सांगणार आहेस. त्यामुळे तुला ट्रूथ हा मी गेम देत आहे, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा हे सगळं काही होत असताना आता काव्या खरंच जे काही जीवाला बोलली होती ते सांगेल का बरं? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्ह्यू ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये, उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.